या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत साखरपुडा संपन्न झाल्यानंतर किर्लोस्कर कुटुंब पुन्हा घरी येतं. अहिल्या आणि श्रीकांत आदित्य आणि अनुष्काचं छान स्वागत करतात. अहिल्या त्या दोघांचं औक्षण करते आणि अनुष्काला म्हणते की तुझं या घरामध्ये स्वागत आहे. त्यामुळे अनुष्कासुद्धा खूप खुश होते. त्यानंतर मग दामिनी आणि प्रियासुद्धा त्या दोघांचं औक्षण करते आणि मग अहिल्या पारूला म्हणते की पारू तू सुद्धा या दोघांचं औक्षण कर. त्यामुळे नाईलाजाने पारू त्या दोघांपुढे जाऊन उभी राहते. अनुष्काकडे बघत ती मनाशी विचार करत असते की अनुष्का मॅडमचं खरं रूप मला माहीत आहे, पण माझं दुर्दैव असं की मी हे घरात कोणालाही सांगू शकत नाही, कारण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि त्यावेळी अनुष्का तिला म्हणते की अगं पारू विचार काय करतेस, माझं औक्षण नाही करणार का तू? आणि त्यामुळे पारू आदित्य आणि अनुष्काचं औक्षण करते. तर इतर सगळेजण आपापसात बोलण्यामध्ये बिझी असतात आणि कोणाचंही लक्ष नाही. हे बघून अनुष्का आरतीच्या ताटामध्ये असणाऱ्या दिव्यावर हळूच फुंकर घालते आणि त्यामुळे तो दिवा विझला जातो. तितक्यात दामिनीचं त्याकडे लक्ष जातं आणि ती पारूवर ओरडतच म्हणते की काय गं पारू, तुला आमचा आनंद बघवत नाही का? लगेच नजर लावलीस ना तू. आणि ते ऐकून आदित्य चिडून दामिनीला काही बोलणार त्याआधीच अनुष्का त्याला थांबवते आणि ती दामिनीला म्हणते, दामिनी मॅम प्लीज तुम्ही पारूला काही बोलू नका. माझी खात्री आहे तिने हे सगळं मुद्दाम केलं नसणार. आणि ते ऐकून सगळ्यांनाच अनुष्काचं खूप कौतुक वाटतं आणि मग त्यानंतर अनुष्का आदित्यचा हात हातात घेऊनच घरामध्ये प्रवेश करते. त्यानंतर मग ते सगळेजण देवीपुढे जातात आणि देवीचा आशीर्वाद घेतात. अनुष्का देवीची पूजा करते, देवीपुढे दिवा लावते आणि मग त्यानंतर आदित्य आणि अनुष्का मिळून घरातील सगळ्यांचा आशीर्वाद घेतात. अहिल्या म्हणत असते की आता तुम्हा दोघांच्या लग्नाची तयारी सुरू करायला हवी आणि ती प्रीतमला सांगते की तुझ्या लग्नाच्या वेळी आदित्य तुझ्या पाठीशी ठामपणे उभा होता, त्याने सगळी जबाबदारी घेतली होती. आता तुझी वेळ आहे, तू त्याच्या लग्नाची सगळी जबाबदारी घे. आणि त्यावर प्रीतमही आनंदाने हो म्हणतो. त्यानंतर मग आदित्य आणि अनुष्का दामिनी आणि मोहनचा आशीर्वाद घेतात आणि त्यावेळी दामिनी अनुष्काला म्हणत असते की माझं काय सासू वगैरे होण्याचं वय नाही आहे, त्यामुळे तू मला सासूबाई वगैरे म्हणू नको, त्यापेक्षा दामिनीच म्हण. आणि त्यावर अनुष्का हसतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर दामिनी मुद्दाम पारूला पुढे बोलावत म्हणते की अगं तुझ्या बेस्ट फ्रेंडचा साखरपुडा झाला आहे, तू त्याला शुभेच्छा देणार नाही का? आणि त्यामुळे पारू आदित्य आणि अनुष्काचं अभिनंदन करते. तुम्हा दोघांची जोडी छान दिसते असं त्यांना सांगते. त्यानंतर मग अनुष्का म्हणत असते की पारू खरंच तू खूप गोड आहेस गं, मला तर अगदी माझ्या बहिणीसारखीच वाटते. आणि काळजी करू नको, आता तुझ्यासाठी सुद्धा मी एक छान मुलगा शोधेल. आणि ते ऐकून पारू रागातच तिच्याकडे बघू लागते. तर अनुष्का अहिल्याला म्हणत असते की अहिल्या मॅम आपण पारूसाठी छान मुलगा शोधूयात आणि हवं तर माझ्या आणि आदित्याच्या लग्नामध्येच तिचंही लग्न करूयात. मात्र अहिल्या म्हणते की नाही अनुष्का, आधी मला तुम्हा दोघांचं लग्न करायचं आहे, उगाच पारूच्या लग्नाची घाई गडबड नको. एकदा का तुमचं लग्न झालं की मग मी तिच्यासाठी सुद्धा चांगला मुलगा शोधेल. आणि ते ऐकून अनुष्का हसतच म्हणते की ठीक आहे. आणि मग ती मुद्दाम पारूला म्हणते की पारू तुला कोणी आवडत असेल तर आधीच सांग बरं का, मी नक्की त्या मुलाचं तुझ्याशी लग्न लावून देईल. आणि ते ऐकून पारू म्हणते की मला काम आहे आणि ती तेथून निघून जाते. त्यानंतर ती स्वयंपाकघरामध्ये येऊन अनुष्काविषयीच विचार करत असते. अनुष्काच्या विरोधात पुरावे कसे मिळवायचे याचाच ती विचार करत असते. तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते. ती पारूला विचारत असते की काय सुरू आहे तुझं नक्की, पण पारू काही उत्तर देत नाही. आणि मग सावित्री तिच्या पुढे अनुष्काचं कौतुक करू लागते. ती म्हणत असते की अनुष्का मॅडम ना खरंच खूप समजूतदार आहेत, त्या कधी कोणावर ओरडत नाही, रागवत नाही, प्रत्येक गोष्ट शांतपणे संयमाने हाताळत असतात. खरंच त्या खूप छान आहेत आणि ही गोष्ट पारूला अजिबात आवडत नाही. ती म्हणत असते की सावित्री आत्या हे काय बोलतेस तू? तर सावित्री म्हणत असते की हे बघ पारू बाळा, आता त्या दोघांचा साखरपुडा झाला आहे, ही गोष्ट तुला मान्य करावी लागेल आणि स्वतःला सावरून पुढे जावंच लागेल. मात्र पारू म्हणत असते की सावित्री आत्या तसं नाही आहे. मात्र मला असं वाटतं ना की त्या अनुष्का मॅडम जशा सगळ्यांसमोर असतात ना तशा त्या मुळात नाही आहे, त्यांचं सगळ्यांसमोरचं वागणं काहीतरी वेगळं आहे. तर सावित्री विचारत असते की नक्की काय म्हणायचं आहे तुला? आणि त्यावेळी पारू म्हणते की इतकं चांगलं कोणी कसं असू शकतं, म्हणजे त्या अनुष्का मॅडम एवढ्या चांगल्या का वागतात सगळ्यांशी? तर सावित्री हसून म्हणते की या जगात चांगली माणसंसुद्धा असतात, अगदी तुझ्यासारखी. पण पारू म्हणते इथे माझा विषय आहे का? नाही ना, मला माहीत नाही का, पण सतत असं वाटत असतं की अनुष्का मॅडम कोणता तरी हेतू मनात ठेवूनच या घरात आल्या आहेत आणि मला ना त्यांचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं आहे, पण माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. आणि ते
ऐकून सावित्री म्हणते की जर खरंच असं काही असेल ना तर तू काळजी करू नको, एक ना एक दिवस त्यांचं सत्य सगळ्यांसमोर येईलच. आणि त्यावर पारू फक्त हो म्हणते. दुसरीकडे ती दामिनी तिच्या खोलीत बसलेली असते आणि साखरपुड्यामध्ये अनुष्काला किती दागिने भेटले, मला काहीच भेटलं नाही याचा विचार करत असते. तितक्यात अनुष्का एक दागिना घेऊन त्या ठिकाणी येते आणि ती तो दागिना दामिनीला देत म्हणते की साखरपुड्यात तुम्हाला हा हार आवडला होता ना, म्हणून मी तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून आणला. आणि ते ऐकून दामिनी तर खूपच खुश होते, पण तिचा काही यावर पटकन विश्वास बसत नाही. ती म्हणत असते की तू खरंच हा हार मला देणार आहेस का? तर अनुष्का म्हणत असते की हो दामिनी मॅम, तुम्हीच मगाशी म्हणालात ना की आता आपण मैत्रिणी आहोत, म्हणून आपल्या मैत्रीची सुरुवात मी तुम्हाला हे गिफ्ट देऊन करत आहे. आणि ते ऐकून दामिनी तर खूपच खुश होते. ती म्हणत असते की अनुष्का तू ना खरंच खूप चांगली आहे. नाहीतर ती एक होती दिशा, तीसुद्धा मला मैत्रीण म्हणायची आणि काही ना काही गोंधळ घालायची. आणि जेव्हा तिच्या लक्षात यायचं ना की आता हे सगळं तिच्या अंगलट येणार आहे, तेव्हा मात्र मला पुढे करायची. त्यामुळे मी वहिनींसमोर तोंडावर पडायचे. आणि दिशाचं नाव ऐकताच अनुष्का रागात दामिनीकडे पाहू लागते. तर दामिनी म्हणत असते की त्या दिशाला तिच्या तर पापाची फळं मिळाली, आता बसली असेल कुठेतरी जेलमध्ये. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की आपण कशाला कोणाबद्दल वाईट बोलायचं, प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. आणि ते ऐकून दामिनी तर अजूनच खुश होते आणि तो हार बघत बसते. तर अनुष्का मनाशी म्हणत असते की दामिनी, तुला जेवढं खुश व्हायचं आहे ना तेवढं खुश होऊन घे, कारण मी तुमच्यासोबत काय करणार आहे याचा तुम्हाला अंदाजसुद्धा नाही. दिशाने तर तुम्हाला काहीच त्रास दिला नाही, खरा त्रास काय असतो हे आता मी तुम्हाला दाखवून देणार आहे. मी तुम्हाला मरूही देणार नाही, मात्र रोज मरण यातना देणार आहे, ज्यामुळे तुम्हाला असं वाटेल की यापेक्षा मरण बरं. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे आदित्य त्या पारूच्या डोळ्यांसोबत बोलत असतो, तिला प्रत्येक गोष्ट सांगत असतो. आणि त्याचवेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो लगेच आदित्यला चिडवायला सुरुवात करतो आणि म्हणू लागतो की तू काही हिच्या प्रेमात पडला आहेस का? जर असं असेल तर चल आपण पटकन आईला सांगूयात आणि हा साखरपुडा मोडूयात. पण ते ऐकून आदित्य चिडून म्हणतो की प्रीतम हे काय चाललंय तुझं? मी काय प्रेमात वगैरे पडलो नाही, मला फक्त एकदा या मुलीला भेटायचं आहे, ती कोण आहे ते बघायचं आहे. तर प्रीतम म्हणत असतो की तू खरंच प्रेमात पडला नाही ना? तर आदित्य म्हणत असतो की नाही. आणि मग त्यानंतर प्रीतम हसतच तेथून निघून जातो. दुसरीकडे अहिल्या विचार करत उभी असते. तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो. तो गावाला जाण्याचा विषय काढतो, पण अहिल्या म्हणत असते की श्रीकांत, आता आदित्य आणि अनुष्काचं लग्न आहे, एकदा का त्यांचं लग्न झालं, आपल्या ऑफिसची घडी व्यवस्थित बसली की आपण जाऊयात ना निवांत गावाला. आणि ते ऐकून श्रीकांत हसतच म्हणतो, म्हणजे आपली लिस्ट तर वाढतच चालली आहे, कधी गावाला जायचा योग येईल काय माहीत. तर अहिल्या हसतच म्हणते की काळजी करू नको, योग्य वेळी आपण नक्की जाऊ. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अनुष्का पारूवर खूप जास्त चिडलेली असते. ती पारूला तिच्या घरातून बाहेर काढत म्हणते की तू मला माझ्या घरातून बाहेर काढणार होतीस ना, आता बघ मी तुला एक क्षणसुद्धा इथे राहू देणार नाही. आणि तितक्यात मारुती त्या ठिकाणी येतो. तर अनुष्का मारुतीला पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र दाखवते आणि ते पाहून मारुती तर खूप चिडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.